हॅलो एव्हरीवन, श्री स्वामी समर्थ सर्वांना. आहात सर्वजण मस्त मजेत आहात ना? मस्त मजेतच राहा. आज आपण इथे ना मस्त अशी शिमला मिरचीची भाजी बघणार आहे. अगदी वेगळ्या पद्धतीने केलेली आहे, झटपट तयार होते. कांदा टोमॅटो शिमला मिरचीची ही भाजी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तर त्यासाठी बघा 2 चमचे तेल घातलेलं आहे. त्यामध्ये घालायचं आहे अर्धा चमचा मोहरी छान तडतडू द्यायची. त्यानंतर यामध्ये घातलेलं आहे अर्धा चमचा जिरं छान फुललं की एक मीडियम आकाराचा कांदा बारीक चिरून घालायचा आहे. कांदा गुलाबी रंगावर भाजून घ्यायचा आणि त्यानंतर यामध्ये आलं लसूण पेस्ट घालायचं आहे. इथे अर्धा चमचा हळद घातली आहे, त्याचबरोबर अर्धा चमचा जिरे पावडर, अर्धा चमचा धने पावडर घातलेली आहे आणि अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट घालायचं आहे. त्याचबरोबर चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे आणि 1 चमचा कांदा लसूण मसाला घातलेला आहे. आता हे सगळे मसाले घालत असताना गॅस मंद आचेवर ठेवायचा, जेणेकरून मसाले जळणार नाहीत. मसाले छान परतून घ्यायचे. तुम्हाला जर वाटत असेल की मसाले खाली लागत आहेत तर थोडंसं अगदी 1 ते 2 चमचे पाणी घाला आणि मसाले छान भाजून घ्या. त्यानंतर यामध्ये घालायचं आहे मीडियम आकाराचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेली शिमला मिरची, त्याचबरोबर थोडेसे मोठे कापून घेतलेले टोमॅटो आणि कांदा. आता हे सगळे जिन्नस या मसाल्याबरोबर छान परतून घ्यायचे आणि त्यावर झाकण ठेवून अगदी वाफेवर ही भाजी शिजवायची. जर तुमच्या घरामध्ये कोणी शिमला मिरची खात नसेल तर तुम्ही या पद्धतीने शिमला मिरची करून द्या. अगदी छान प्रेमाने खातील, कारण ही भाजी चवीला भन्नाट लागतेच, त्याबरोबर दिसायलाही एकदम कलरफुल दिसते. त्यामुळे अगदी छान घरातली सगळी मंडळी अगदी प्रेमाने खातील. आता इथे बघा भाजी तयार झालेली आहे. अगदी वाफेवर 5च मिनिटात ही भाजी तयार होते आणि त्यानंतर यावर आपल्याला भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे, किंवा तुमच्याकडे जर ओलं खोबरं असेल, ओल्या खोबऱ्याचा किस असेल तर ते किसलेलं ओलं खोबरं घाला. बारीक चिरलेली खूप सारी कोथिंबीर घाला आणि झटपट 5 मिनिटात अगदी वेगळ्या पद्धतीने केलेली कांदा टोमॅटो आणि शिमला मिरचीची ही भाजी खाण्यासाठी तयार आहे. टिफिनला सुद्धा देऊ शकता, टिफिनला देण्यासाठी सुद्धा उत्तम पर्याय आहे. तर झटपट तयार होणारी ही शिमला मिरचीची भाजी तुम्हाला कशी वाटली रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा. त्याचबरोबर तुम्हाला आपल्या रेसिपीज कशा वाटतात तेही मला कमेंट करून सांगायचं आहे. ही शिमला मिरचीची भाजी तुम्ही चपातीबरोबर, भाकरीबरोबर किंवा वरण भाताबरोबर साईड डिश म्हणून सुद्धा खाऊ शकता. मस्त लागते, झटपट तयार होते. त्यामुळे घाईच्या वेळी सुद्धा तुम्ही आरामात ही शिमला मिरची कांदा टोमॅटोची भाजी ट्राय करू शकता. चला तर मग तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आवडली असेल तर आपल्या आधीची रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या अशा छान छान आणि झटपट तयार होणाऱ्या क्विक रेसिपीच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि त्या सगळ्या रेसिपी तुम्हाला ट्राय करून बघता येतील. चला तर मग पटकन या शिमला मिरचीच्या चमचमीत भाजी रेसिपीला लाईक करा, रेसिपी शेअर करा. भेटूया अशा एका छान नवीन चमचमीत रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त राहा आणि छान छान रेसिपी ट्राय करून खात राहा. बाय बाय.